आपलं निफाड यूट्यूब चॅनल व श्री माणकेश्वर वाचनालय निफाड यांचा संयुक्त उपक्रम संवाद ध्येय वेड्या माणसांशी भाग पहिला। सहभाग सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार राजेंद्र सोमवंशी सर, संवादक सुहास सुरळीकर, मीडिया पार्टनर नाईस आर्ट मीडिया। श्रोते हो नमस्कार। आपलं निफाड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। निफाड शहर आणि परिसरामध्ये नव्याने सुरू झालेल्या आपलं निफाड या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन सदर आम्ही खरं तर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। काही व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वांचा प्रवास, त्यांचा परिचय, त्यांच्याशी थेट संवाद। खरं तर काही माणसं असे असतात की आपल्या आपल्या कार्यात, आपल्या क्षेत्रात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेला असतो। अशा व्यक्तिमत्वांना खऱ्या अर्थानं आपल्या समोर आणण्याची संधी आपलं निफाड यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरं तर आम्ही घेऊन आलो आहोत। आणि म्हणून हा उपक्रम सुरू करत असताना श्री माणकेश्वर वाचनालय व आपलं निफाड यूट्यूब चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने हे सदर आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। त्याचं नाव आहे संवाद ध्येय वेड्या माणसांशी। मित्रांनो, ज्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आपल्या समोर आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार राजेंद्र सोमवंशी सर। साहित्यिक म्हणून आणि कवी म्हणून एक वेगळी ओळख महाराष्ट्र राजेंद्र सोमवंशी सरांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आणि म्हणून आजच्या संवाद ध्येय वेड्या माणसांशी या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण सरांशी संवाद साधून या ठिकाणी संपन्न करणार आहोत। खऱ्या अर्थानं त्यांचा परिचय करून देत असताना साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचे काही पुरस्कार सरांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये शब्दांकुर पुरस्कार आहेत, कवी कोकिळ सोपानदेव चौधरी पुरस्कार, कवी गोविंद पुरस्कार, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी निमंत्रित कवी म्हणूनही सरांनी या ठिकाणी विविध मंचावरून आपली कविता सादर केलेली आहे। तसेच गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श क्रीडा पुरस्कारही सरांना सन्मानित केलेला आहे। हे होत असताना सरांनी आतापर्यंत युवा राष्ट्रकुल स्पर्धा, मविप्र मॅरेथॉन गीत, हीच माझी दौलत या अल्बम मध्ये आई ही त्यांची कवितेचा समावेश या ठिकाणी आहे। महिमा कुटुंबगावच्या देवीचा या चित्रपटासाठी सरांनी गीत लेखन केलेलं आहे। त्याचप्रमाणे अलीकडे खो खोच्या गाण्याचं सरांनी या ठिकाणी गीत लेखन केले। शब्दांच्याही पलीकडे असते माझी कविता आणि फक्त रसिकालाच दिसत असते माझी कविता, दिसते म्हणजे अगदी तशीच असतं नाही तर आभासांच्या ठाई वसते माझी कविता, अशी कविता लिहिणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार राजेंद्र सोमवंशी सर आज आपल्या संवाद ध्येय वेड्या माणसाची या सदराच्या पहिल्या भागात आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। यानंतर प्रश्नोत्तर सुरू करण्यापूर्वी सरांना विनंती करतो की आजच्या या सदराची सुरुवात आपल्या एका सुंदरशी कवितेने आपण करावी। यानंतर कवी राजेंद्र सोमवंशी। न्यूज यूट्यूब, आपलं निफाड आणि श्री माणकेश्वर वाचनालय निफाड यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू झालेला संवाद ध्येय वेड्या माणसांशी हा आज सुरू होतो आहे। आणि त्याची सुरुवात माझ्यासारख्या छोट्याशा एका कवितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या माणसाकडनं, छोट्या वारकऱ्याकडनं होते आहे। त्याचा विशेष आनंद मला होतोय। मी त्याच्याबद्दल न्यूज चॅनलचे माननीय संपादक सुहासजी सुरळीकर, या वाचनालयाचे अध्यक्ष माननीय मधुकररावजी शेलार, ॲडव्होकेट उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकरे, चिटणीस माननीय बाळासाहेब कापसे, सर्व संचालक मंडळांचे मनापासून आभार मानतो। आणि या उपक्रमाची सुरुवात अत्यंत सुंदर झालेली आहे। मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे ते क्षेत्र, ते वाचनालय आम्ही ज्या मातीनं पवित्र झालेलं आहे त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची ही जन्मभूमी आहे। याच ठिकाणी महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झालेला होता। त्या मातीला नमस्कार करून आजच्या या संवादाची सुरुवात आपण केली तर जास्त चांगलं होईल, कारण आम्हाला जो वारसा आहे निफाडच्या मातीला तो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आहे, कुसुमाग्रजांचा आहे। अशा या वारशाच्या माध्यमातून आजचा संवाद आपण सुरू करूया। दोघांनाही वंदन करतो। या देशात जो बळीराजा अन्न पिकवतो त्याला वंदन करतो। देशातला माझा सैनिक ज्याच्यामुळे आपल्याला शांत झोप लागते त्यालाही वंदन करतो। आणि डोकलाम सारख्या विषयावर आपण सगळे भारतीयांनी एकजूट दाखवून ज्या पद्धतीने सैनिकांना आदर द्यायला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे, त्यांना प्रणाम करायला पाहिजे, त्या विषयाच्या एका कवितेने मी सुरुवात करतो।
की सैनिक हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून फुलांशी बोलावं म्हणून विचारलं मी त्यांना. फुलांशी बोलावं म्हणून विचारलं मी त्यांना, देव दानव मानव यापैकी आवडतं कोण तुम्हाला? फुलांशी बोलावं म्हणून विचारलं मी त्यांना, देव दानव मानव यापैकी आवडतं कोण तुम्हा? लपवून पाकळ्यात अश्रू गालात हसून फुले म्हणाली. लपवून पाकळ्यात अश्रू गालात हसून फुले म्हणाली, पालखी देह शेज आणि शव साऱ्यांना सजवतो आम्ही. पालखी देह शेज आणि शव साऱ्यांना सजवतो आम्ही. मात्र अनुभवताना प्रत्येकाजवळचं वास्तव काही वेगळंच असतं. मात्र अनुभवताना प्रत्येकाजवळचं वास्तव काही वेगळंच असतं. तरीही जाणतो त्यांच्या भावनांचं वेगळेपण आणि जपतो ते आम्ही हळवारपणे. तरीही जाणतो त्यांच्या भावनांचं वेगळेपण आणि जपतो ते आम्ही हळवारपणे. मात्र मात्र भोगापेक्षा त्यागासाठीच जगणाऱ्या मानवाला असतो सलाम आमचा. मात्र भोगापेक्षा त्यागासाठीच जगणाऱ्या मानवाला असतो सलाम आमचा. आणि म्हणून आम्हालाही वाटतं आमचंही भोगापेक्षा त्यागासाठीच समर्पण व्हावं. आणि म्हणून आम्हालाही वाटतं आमचंही भोगापेक्षा त्यागासाठीच समर्पण व्हावं. देशासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या पायदळी तुडवलं जावं. देशासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या पायदळी तुडवलं जावं. अतिशय सुंदर अशी सुरुवात आजच्या सदराची कवी राजेंद्र सोमवंशी सरांच्या कवितेने झाली. भोगापेक्षा त्यागाची ही कविता सांगणारी, खरं तर हा आशय सांगणारी कविता सरांनी या ठिकाणी सादर केली. नक्कीच या सदराच्या माध्यमातून आपण यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय या पुढील भागात कंटिन्यू करणार आहोत. मला नक्कीच विचारायला आवडेल की सर, कुठल्याही कलाकाराचं, कुठल्याही कलावंताचं एखादा स्पार्क असतो की त्याला एका वेळेस कळतं की आपण हे करू शकतो. तर मला नक्कीच तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला असं कधी जाणवलं की आपण एक कविता लिहू शकतो किंवा आपण कवितेच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतो, असं तुम्हाला केव्हा जाणवलं? खरं तर कवितेचा स्पार्क म्हणण्यापेक्षा कविता आवडणं आणि ती लिहावीशी वाटणं. तर कविता ही गुरुजी, आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो तेव्हा गुरुजींनी फार सुंदर पद्धतीने आम्हाला कविता शिकवल्या, गाऊन दाखवल्या. म्हणजे अगदी सांगायचंच झालं तर गह पाटलांची कविता आम्ही त्यावेळेस गुरुजी आम्हाला सहज म्हणून ऐकवायचे की, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, सूर्य देतो. इतक्या गोड आवाजामध्ये ते सगळं ऐकल्यानंतर असं वाटायचं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं चैतन्य आहे, वेगळी ऊर्जा आहे. आणि मग हळूहळू कविता आवडायला लागली. आणि दरम्यानच्या काळामध्ये शिकण्याच्या ओघामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये मात्र अशा प्रकारच्या कविता थोडं लिहायला सुरुवात केली. परंतु त्यावेळेच्या कविता थोड्याशा प्रेमाकडे जाणाऱ्या, वयाच्या अनुषंगाने जाणाऱ्या होत्या आणि त्यामुळे तो काळ थोडासा होता. तर महाविद्यालयामध्ये कवितेची जडणघडण झाली थोडीशी. आणि खऱ्या अर्थानं कवितेचा जी कवितेची ऊर्जा आहे माझ्यामध्ये पेरली ती आमचे माननीय मुख्याध्यापक होते सिरा कर्वे सर, ज्या माझ्या शाळेचे. मी जसं लिहायला लागलो तसं ते म्हणायचे, कारण तू ओळी कशाला लिहितोस, तू एकदा कागदावर लिहून काढ, कारण आलेली कविता कधी परत स्फुरत नसते. आणि मग अशा पद्धतीनं त्याच्या पूर्वी पण आमचे कवी मित्र विवेक उगलमुगले आहेत, त्यांना पण मी अशाच बऱ्याचशा कविता ऐकवल्या. त्या म्हणाले, सर तुमच्यामध्ये खूप चांगला कवी दडलेला आहे आणि त्यापेक्षाही चांगला गीतकार दडलेला आहे, तुम्ही लिहित चला. अशा पद्धतीने ती कविता हळूहळू फुलत गेली आणि कवितेला पहिला राज्य पुरस्कार आई कवितेला मिळाला, तो व्यासपीठ दिवाळी अंकाचा. तो पहिला राज्य पुरस्कार होता माझ्या कवितेचा. नक्कीच सर, मला नक्कीच तुमची पहिली लिहिलेली कविता आमच्या श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल. ती पहिली लिहिलेली कविता म्हणण्यापेक्षा पहिली कविता तर मी कॉलेजच्या काळामध्येच मी लिहिली, किंवा आता आपण ज्या आई कवितेचा उल्लेख केला त्याच्याही 4 ओळी आपण आपल्या श्रोत्यांसमोर. हा, त्याच्या 4 ओळी मी नक्की ऐकवतो. त्या कवितेचं नंतर गाणं झालं. तुम्ही पण ती, सुहास सरांनी पण ती ऐकवली बऱ्याच जणांना बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, की आई असताना तिचं मोल नसतं, की तेव्हा आईसारखा दागिना आपण जेव्हा गमावून बसतो तेव्हा आपल्याला कळतं की आई किती मोठं ऐश्वर्य आपण गमावून बसलेलो आहोत. आणि संजय बानुबाकुडेंनी त्याचं सुंदर गाणं केलं, ते हीच माझी दौलत नावाच्या अल्बममध्ये, त्या चित्रफितीमध्ये आलं. आणि सुनील तटकरे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं शिवाजी नाट्य मंदिरला मुंबईला. ती कविता, दिस उलटून जातो होते सांज नवलाई, दिस उलटून जातो होते सांज नवलाई, होई सावली का ओख तेव्हा आठवते आई, होई सावली का ओख तेव्हा
आठवते आई. कर्म देवच मानाव शब्द तिचा वेद गीता. कर्म देवच मानाव शब्द तिचा वेद गीता. फिक पडे माझं ज्ञान तिन जगन सांगता. फिक पडे माझं ज्ञान तिन जगन सांगता. कधी सावित्री जिजाऊ कधी वाटे बहिणाई. कधी मला ती सावित्री माई वाटते, कधी ती मला जिजाऊ वाटते, कधी ती मला निरक्षर बहिणाबाई सारखी खूप उत्तम दाखली देते. म्हणून कधी सावित्री जिजाऊ कधी वाटे बहिणाई. होई सावली काओख तेव्हा आठवते आई. होई सावली काओख तेव्हा आठवते आई. अशी आणि आणखी 2 कडवे आहेत तिचे. अतिशय तुमच्या आमच्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेला आई अतिशय सुंदर कविता सरांनी या ठिकाणी आपल्यासमोर सादर केली. हीच माझी दौलत या अल्बममध्ये ही कविता, या कवितेचा समावेश झालेला आहे आणि अतिशय संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व श्रोत्यांनी ही कविता आपल्या काळजात जपलेली आहे. नक्कीच हा प्रवास पुढे सुरू ठेवत असताना कुठल्याही कलावंताची, कुठल्याही कवीची एक प्रेरणा असते की त्यातून आपल्याला आपलं साहित्य लिहिण्यासाठी किंवा कुठल्याही कलेचा आविष्कार करण्यासाठी ती प्रेरणा आपल्याला उपयोगी पडत असते. मला सरांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की सर आपल्या कवितेची प्रेरणा काय आहे? खरं तर लहान मुलं ही माझ्या कवितेची प्रेरणा आहे. लहान मुलांसाठी लिहिणं हे खूप मला सोयीचं आणि सुंदर वाटतं, सहज सोपं आणि सरळ काय असेल तर लहान मुलांमध्ये. कारण मी शिक्षक आहे. शिक्षकाचं मन सगळ्यात कुठं रमत असेल जास्त ते शाळेमध्ये. आणि म्हणून लहान मुलांच्या ज्या कृती आहेत, लहान मुलांच्या ज्या एकूण वागण्याच्या पद्धती आहेत, त्यांचं जगणं, त्यांचं हसणं, त्यांचं राहणं, ही खरी माझ्या कवितेची प्रेरणा आहे. आणि म्हणून बालसाहित्यामध्ये किंवा साहित्यामध्ये मी बराच मुलांसाठीची गाणी लिहिली, मुलांसाठीच्या कविता लिहिल्या. आणि ज्याच्यात मी माझ्या वाचनामध्ये आलेल्या शांताबाई शेळकेंच्या कविता असतील, ज्येष्ठ कवयित्री, त्यानंतर मंगेश पाडगावकरांच्या कविता असतील, त्यानंतर मला लोकगीतं फार आवडायची. लोकगीतं मी वामनदादा कर्डकांची खूप वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत. आणि ही माणसं, या माणसांनी खरं मनावर गारुड केलं आणि त्यामुळे हा कवितेचा छंद म्हणा किंवा या कवितेची प्रेरणा या सगळ्या लोकांमधून, ऐकण्यामधून, पूर्वीच्या काळी रेडिओ होता, त्या रेडिओवर असलेली छान छान गाणी, त्या सगळ्या गाण्यांमधनं, त्या मुलांच्या सहवासामधनं ही कवितेची प्रेरणा हळूहळू मिळत गेली. कवी आणि शिक्षक असा प्रवास सुरू असताना मला वाटतं की अध्यापन करताना मुलांना कवी म्हणून कशा पद्धतीने ती कविता सादर करतानाचा आपला अनुभव कसा असतो? खरं तर कवीला शिक्षक आणि कवी हे फार एका नाण्याच्या 2 बाजू फार गमतीशीर असतात. कारण एखादा अनुभूती असलेला माणूस, एखादी छान रचना लिहिणारा माणूस जेव्हा कविता शिकवतो तेव्हा त्याचा मुलांना खूप आनंद तो देऊ शकतो. त्यातल्या अनेक बारीक सारीक गोष्टी, त्यातले बारकावे, त्यातल्या प्रतिमा, त्यातले उदाहरणं, त्यातले दाखले, त्यातला रंग हा मुलांना सहज उलगडून सांगण्याचा जो प्रवास आहे तो खूप सहज आणि सोपा होतो कवी असल्यामुळे. आणि अनेकांच्या सुंदर सुंदर कविता आपण जेव्हा शिकवतो, ऐकवतो मुलांना, तेव्हा मुलं रंगून जातात आणि खूप छान प्रतिसाद मुलांचा असतो. मग त्याच्यामध्ये मुलं कधी कधी इतर तासांना आपल्याही कवितांची मागणी करतात, तेव्हाही मुलं रमलेली असतात. आणि इतर कवींच्या सुंदर सुंदर कविता शिकवताना खूप आनंद मिळतो. अगदी तुकाराम दांडेंची पुस्तकातली कविता मी शिकवली आणि एक नवीन प्रयोग मी शाळेमध्ये केला, जो कोणी केला मला माहित नाही, परंतु थेट भेट कवीशी असा केला आणि पाठ्यपुस्तकातल्या कवीशी थेट मुलांचा, म्हणजे माझ्या विद्यार्थिनी ज्या आहेत, ज्या शाळेमध्ये मी शिकवतो, वाय डी बिडको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक, NEI परिवाराची जी शाळा, त्या शाळेमध्ये थेट भेट कवीशी अशी घडून आणली आणि थेट मोबाईलवरनं माईकचा संवाद करून दिला. त्यामुळे ते वेगळा एक स्वतंत्र पाठ्यपुस्तकात असलेला कवी तो थेट मुलींना भेटला. त्याच्यामुळे तो एक आनंद, तो मला वाटतं सगळ्या कवींना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव होता. त्याच्यात विद्यार्थिनींनी खूप आनंद घेतला आणि ते मला जास्त आवडलं. त्याच्यामुळे कविता शिकवताना मुलांना खूप आनंद मिळतो, मुलं खूप आनंद घेतात.
कविता लिहित असताना मगाशी उल्लेख झाला की शालेय जीवनातली कविता वेगळी असते, महाविद्यालयीन लिहित वयातली कविता वेगळी असेल, किंवा थोडंसं पोक्त झाल्यानंतरची कवितेचा वेगळा विषय आपण खरं तर मांडत असतो. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की सर आपला स्वतःचा कवितेचा आवडीचा विषय कोणता आहे? आवडीचा विषय म्हणण्यापेक्षा मी ज्या निफाड तालुक्यातून येतो तिथं सगळी शेतीमातीची कविता आहे. नक्कीच. त्याच्यामुळे शेतीमाती आणि निसर्ग आणि मुलं हे खरे तर माझे कवितेचे विषय आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कविता असेल, सामाजिक विषयाची कविता असेल, कारण ज्या निफाडमध्ये सामाजिक चळवळीचं बीज रोवलं गेलं, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंच्या सामाजिक परिषदेच्या माध्यमातून असेल, आमच्या राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाये परेड गुरुजी असतील, यांनी जे शांतीलालजी स्वर्गीय शांतीलालजी सोनी साहेब असतील, या लोकांनी जी सामाजिक चळवळ रुजवली होती, त्यामुळे सामाजिक विषय त्या काळामध्ये आम्ही त्या चळवळीमध्ये कार्यकर्ते म्हणून काम करत होतो आणि मग तो विषय सुद्धा आजही डोक्यात आहे. त्याच्यामुळे सामाजिक विषयांच्या कविताही जास्त, शेतकरी, सामाजिक विषय, मुलं, लहान मुलं आणि निसर्ग, अशा या हे कवितेचे साधारण विषय येतातच. नक्कीच. सामाजिक विषय, पर्यावरणाचे विषय किंवा एकंदर नुसताच स्वांतसुखाय कविता न लिहिता समाजाला वेगळा संदेश देणारी कविता लिहिण्याचा एक वेगळा पिंड सरांनी आपला जपलेला आहे. मला पुढे जाऊन असं विचारायला आवडेल की कविता वेगवेगळ्या मंचावरून आपण सादर करत असताना मगाशी परिचय करून देताना मी उल्लेख केला की विविध मंचावर निमंत्रित कवी म्हणून आपण आतापर्यंत हजेरी लावली आहे. तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल श्रोत्यांना की तुमची कविता सादरीकरणाची एखादी आठवण आपण प्रेक्षकांसमोर ठेवू. तशा आठवणी तर खूप आहेत, म्हणजे अनुभूती घ्यायची झाली तर खूप आठवणी आहेत, परंतु एक जास्त लक्षात राहिलेली आठवण, खूप आठवणी लक्षात आहेत, परंतु जी जास्त लक्षात राहिली ती महाराष्ट्र शासनानं जो ग्रंथ महोत्सव घेतलेला होता 2 वर्षापूर्वी, म्हणजे दरवर्षीच महाराष्ट्र शासन घेतं, पण 2 वर्षापूर्वीच्या ग्रंथ महोत्सवाला माननीय आत्ताचे विद्यमान कृषी मंत्री दादासाहेब भुसे होते आणि दादासाहेब भुसे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. कवी संमेलनाला ते उपस्थित होते आणि त्यांना निघून जायचं होतं, परंतु ते कवी संमेलनासाठी खास थांबले आणि योगायोगानं माझीच कविता त्या ठिकाणी पुकारली गेली आणि मी त्या महोत्सवामध्ये कविता सादर केली. त्या कवितेच्या 4 ओळी ऐकवतो आणि सांगतो अनुभव. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंवरची ती कविता होती की ज्या क्रांतीमाई सावित्रीबाई फुलेंच्या जीवनामुळे किंवा त्यांच्या कार्यामुळे आज आपल्या या सगळ्या पिढ्या शिकल्या, सवरल्या, मोठ्या झाल्या आणि अशा सावित्रीबाईंनी दिलेले योगदान कवितेमध्ये मांडावं असं कायम मी डोक्यामध्ये होतं आणि म्हणून मी ती कविता, ज्या कवितेने खूप परिचय मला अनेक मित्रांचा करून दिला, अनेक सखे सोबती जोडले गेले, अशी ती कविता आहे. नाही हरली ना घाबरली उभी केली चळवळ, नाही हरली ना घाबरली उभी केली चळवळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ. अज्ञानाची वाट जिथे होता अंधकार तिथे, अज्ञानाची वाट जिथे होता अंधकार तिथे, वरवर होती समृद्धी परिज्ञानानं पोकळ, वरवर होती समृद्धी परिज्ञानानं पोकळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ. ज्योतिराव म्हणती सावित्री लेक इथेही राहील भित्री, ज्योतिराव म्हणती सावित्री लेक इथेही राहील भित्री, तूच शिकावं ज्ञानी व्हावं, तूच शिकावं ज्ञानी व्हावं, तिनं दाखविली तळमळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ. शेण थुंकना शिव्या मिळाल्या पण सावित्रीना घाबरल्या, शेण थुंकना शिव्या मिळाल्या पण सावित्रीना घाबरल्या, माझ्या लेकींसाठी होईन, माझ्या लेकींसाठी होईल मीच ज्ञानाचं तळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ, माय सावित्रीनं दिलं आम्हाला लेखणीच बळ.
अशी त्या कवितेतले काही 2-3 कडे आहेत. अतिशय सुंदर अशी कविता आणि आणि त्या त्याचा- कविता सादरीकरणाचा अतिशय सुंदरसा अनुभव. हा तो त्यावेळेस आत्ताचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे तिथे बसलेले होते आणि आजही माझ्याकडे ते फोटो आहेत, रेकॉर्डिंग आहे. दादासाहेब भुसे असे पूर्ण कविता इतकं मन लावून ते ऐकत होते आणि नंतर मला त्यांनी अभिनंदन केलं. अगदी वेगळा आशय आणि विषय असणारी कविता आणि त्या कवितेचा एक समृद्ध अनुभव सरांनी आपल्यासमोर मांडला. यालाच जोडून एक पुढचा प्रश्न सर मी तुम्हाला विचारेल की हा संबंध कवितेचा आणि साहित्यिक म्हणून आपला प्रवास सुरू असताना आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आणि आपल्या कवितेला किंवा आपल्याला कलेला मिळालेला एखादा पुरस्कार हा नक्कीच आपल्या पुढील प्रवासासाठी आपल्याला ऊर्जा देणारा असतो. मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्याला आपल्या कवितेला आपल्या साहित्याला मिळालेला पहिला पुरस्काराचा अनुभवाचा क्षण कसा तुम्ही अनुभवला? पहिला पुरस्कार जो मला मिळाला तो शेतकऱ्यांची एक कविता मी लिहिली होती आणि तो नाशिक ग्रामीण साहित्य जे मंडळ आहे त्यांनी ती स्पर्धा ठेवलेली होती आणि काव्य वाचनाची. त्याच्यामध्ये विवेक उगलमुगलेंच्या हस्ते तुम्हाला पहिला पुरस्कार त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि मला वाटतं गझलकार जे आहेत मला नाव आठवत नाही तर त्यांच्या हस्ते मिळालेला होता तो पुरस्कार. आणि ती जी कविता होती ती शेतकऱ्यांची होती. आपल्या निफाड तालुक्यामध्ये जे ऊसतोड मजूर येतात त्या ऊसतोड मजुरांची जी व्यथा आहे, कारण मी ज्या शाळेमध्ये निफाड इंग्लिश स्कूलला होतो तिथे ते मजूर आले की गाड्या ठेवायचे व त्यांचा तिथे तो संसार असायचा मांडायचे प्रवासाचा. ते 3 दगडाची चूल, तो तवा, त्याला झोळीला झोळीमध्ये आराम करत असलेलं मूल, त्याला देणारी झोका देणारी ती माय, असं सगळं पाहिल्यानंतर ते विदारक चित्र की केवढं दुःख माणसाच्या जीवनामध्ये आहे, पण माणूस त्या दुःखाला न घाबरता पुढं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशी ती जी कविता होती तिला पुरस्कार मिळाला होता. दुसरा पुरस्कार होता तो. तर तो पुरस्कार माझ्या जास्त आठवणीत राहिला आणि त्यानं मला बळ दिलं त्या पुरस्कारानं की नक्की आपण लिहिलं पाहिजे आणि चांगलं लिहिलं, आपल्याला समाजशी लिहिलं तर समाज नक्कीच त्याची दखल घेतो. अशा प्रकारचा अनुभव तो माझा होता. आपण या अगोदरच्या ज्या कविता ऐकल्यात तर सरांच्या कविता ऐकत असताना आपली श्रोते एक गोष्ट लक्षात आली असेल की एक चाल असलेली, गेयता असलेली एक कविता, एक आंतरिक कविता सर लिहित असतात. आणि मग ह्या कविता लिहित असताना त्यांनी मविप्रचं गाणं लिहिलं असेल, राष्ट्रकुल स्पर्धेचं की ज्याच्यामध्ये 2008ला जगातल्या 72 देशातल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. शिवछत्रपती बालेवाडीला पुणे येथे ज्या स्पर्धा झाल्या, किंवा महिमा कोटमगावच्या देवीच्या चित्रपटाचं गीत लेखन असेल, खो खो असोसिएशनचं गीत असेल, अशा अनेक गाणी सरांनी आतापर्यंत लिहिली. नवी तर ती प्रसिद्ध झाली आणि आजही लोक अतिशय ती गुणगुणतायत, ती गाजलेली गीत आहेत. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की कवीपासून गीतकाराचा आपला प्रवास आपण कसा व्यक्त कराल? याची खूप सुंदर गोष्ट आहे की मला कायम एक व्यक्ती कायम असं सांगायची की सर तुमच्यातला कवी तर आहेच, परंतु तुमच्यातला गीतकार खूप सक्षम आहे. आणि ती व्यक्ती होती आमचे ज्येष्ठ कवी मित्र विवेक उगलमुगले. सातत्यानं त्यांचा हा, आणि मी खरं तर मला लोकगीतं खूप आवडतात, त्यामुळे मला लोकगीतांचा मी चाहता असल्यामुळे अनेकांची लोकगीतं मी ऐकायचो. मग ती वामनदादा कर्डकांची असतील, ती आत्ताचे जे विठ्ठल उमपांची गीतं असतील, आणि असे जे काही लोकगीतं आहेत ते मी कायम गुणगुणायचो. मला ते आवडायचे. मला असं वाटायचं की आपण अशा पद्धतीची लिहिली पाहिजे. चित्रपटातली गाणी असतील किंवा आता मविप्र मॅरेथॉनचा उल्लेख आपण केला तर मविप्र मॅरेथॉनची प्रेरणा, मी स्वतः क्रीडा शिक्षक असल्यामुळे पहिलं मूळ माझं आहे, मी खेळाडू आहे आणि खेळाडू त्याच्यानंतर मी क्रीडा शिक्षक आहे, त्यामुळं खेळ हा मनात माझ्या रक्तात भिनलेला आहे आणि म्हणून मला खेळाविषयी प्रचंड आवड आहे. आत्ता सुद्धा माझ्याकडे जवळजवळ 10 खेळांची गाणी लिहिलेली आहेत. आणि मग मविप्र मॅरेथॉनचा असा प्रसंग झाला की मविप्र मॅरेथॉन गीत डॉक्टर वसंत पवार जे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस होते, त्यांना एक गीत हवं होतं आणि मी माझे मित्र संजय होळकर आणि कैलास लवाण यांनी मला सांगितलं की बाबा आपल्याला मविप्र मॅरेथॉनसाठी काही लिहिता येईल का. मग मी मविप्र मॅरेथॉनचा प्रयत्न करून बघितला की मॅरेथॉन गीत मी ते मांडलं आणि त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर वसंत पवारांकडे गेलो. वसंत पवारांनी ते बघितल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की इतकं छान गीत लिहिलं त्यांनी. लगेच आम्हाला ते गीत रेकॉर्ड करायला लावलं, त्याचा हे करायला लावलं आणि त्याचं महत्वाचं विशेष म्हणजे त्याचं संगीत संयोजन तुम्ही स्वतः केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव आहे. आपण त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर वसंतराव पवारांनी
इतका सुंदर रसिक माणूस, इतका सुंदर प्रेरणा देणारा माणूस मला वाटतं खूप दुर्मिळ असतो. तसे डॉक्टर वसंत पवार होते आणि त्यांनी मग त्या पद्धतीने ते पत्रकार परिषदेमध्ये त्या गीताची त्यांनी सांगितलं की असं महाविप्रो मॅरेथॉन गीत यावर्षी आम्ही देतो आहोत. आणि मग ते महाविप्रो मॅरेथॉन गीत गणेश गोविंद यांनी संगीतबद्ध केलं आणि तुम्ही त्याचे कंपोजर आहात. तर अशा पद्धतीनं तो छानसा प्रवास झाला. त्याच्यापूर्वी पण आपण भगवं वादळ नावाचं अल्बम आपण केलाय, त्याचंही संगीत संयोजन तुम्ही केलेलं आहे. तो गणेश गोविंद यांनी संगीतबद्ध केलेला आहे. तर मला असं वाटतं की भगवं वादळ त्या काळामध्ये 2009-10 आपण केलं होतं. माननीय बाळासाहेब ठाकरेंना एक सन्मान द्यायचा म्हणून. आणि आजही भगवं वादळ संपूर्ण ऐकतात याचा अनुभव आपण घेतलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो की आतापर्यंतच आपण जे साहित्य वाचत असतो, बघत असतो, ऐकत असतो, काही कविता ह्या फक्त मनोरंजनाच्या असतात, काही कविता ह्या समोज प्रबोधनाच्या असतात, त्या सामाजिक संदेश देणाऱ्या असतात. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की सर, आपली कविता किंवा आपल्याला कुठल्या विषयाची कविता लिहायला आवडते किंवा आपली कविता कशाचं प्रतिनिधित्व करते हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं सगळ्यात महत्वाचं त्या साहित्यिकाचं लेखन हे समाजाचा आरसा असला पाहिजे. समाजाच्या घटनांचं प्रतिबिंब त्याच्या साहित्यामध्ये पडलंच पाहिजे. मनोरंजनाची कविता असते, चांगली गोष्ट आहे, मनाला आनंद देणारी आहे. परंतु आपण एक साहित्यिक म्हणून, आपण एक माणूस म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याचं दायित्व आपण पत्करलं पाहिजे. आणि सामाजिक बांधिलकी म्हणूनच सामाजिक कविता, सामाजिक आशयाच्या कविता, समाजाच्या प्रश्नांना भिडणारी कविता ही आली पाहिजे. आणि साधारणतः माझ्याकडनं हाच विषय मी मगा सांगितल्याप्रमाणे सामाजिक आशयाच्या कविता जे प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर मला मांडायला आवडतं. किंवा तो प्रश्न मला सतत आतून पोखरत असतो की याच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि तशा बऱ्याचशा कविता माझ्या सामाजिक विषयांवर येत असतात. या प्रश्नाला जोडूनच मी दुसरा प्रश्न आपल्यासमोर मांडतो की आजच्या या सगळ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एक साहित्यिक म्हणून, एक कवी म्हणून आपली काय जबाबदारी असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? साहित्यिक म्हणून किंवा एक माणूस म्हणून, शेवटी साहित्यिक हा माणूसच आहे. त्याला देणगी मिळालेली आहे की त्याला सुचतं, तो मांडतो आणि समाजाच्या मनातल्या भावना मांडण्याचं काम साहित्यिक करत असतो. साहित्यिक वेगळं काही करत नाही. तर शेवटी असं असतं की समाजामध्ये काय चाललंय, समाजातील काही जण व्यक्त होऊ शकत नाही, साहित्यिकाला व्यक्त होणं जमतं आणि म्हणून तो ते कागदावर मांडत असतो. मग ते कवितेच्या रूपात असतील, कथेच्या रूपात असतील, अनुभव कथनाच्या रूपात असतील, कादंबरीच्या रूपात असतील, या सगळ्या माध्यमातून तो मांडत असतो. आणि म्हणून की सामाजिक दायित्व हे असलंच पाहिजे प्रत्येक साहित्यिकाचं. आणि त्यांनी ती जबाबदारी, ते सामाजिक भान जपून आपल्या कवितेचा प्रवास हा अखंडपणे चालू ठेवला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. मध्यंतरीच्या काळामध्ये आपला गम्माडी गंमत नावाचा एक बालकाव्य संग्रह आला की आपण बघत असतो की बालकांच्या किंवा लहान मुलांच्या क्षेत्रामध्ये लिहिणारी फार कमी माणसं असतात किंवा बोटावर मोजण्याइतकं साहित्य लहान मुलांचं आहे. तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आपला हा बालकाव्य संग्रहाच्या निर्मितीचा प्रवास कसा होता? बालकाव्य संग्रहाचं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मी शिक्षक असल्यामुळे साहजिकच मुलांशी, विद्यार्थ्यांशी माझं खूप जवळचं नातं आहे. लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत त्यांच्याशी हितगुज साधणं, त्यांच्याशी गप्पा मारणं. त्यातही माझ्या 2 मुली जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा मी मारायचो. आणि त्या गप्पांमधनं जे छान छान विषय मला मिळाले त्यातनं बाल साहित्य किंवा बालकविता माझ्या आल्या आणि खूप छान पद्धतीनं त्या मांडल्या गेल्या. किंबहुना मला खूप रस त्याच्यामध्ये आला की ठीक आहे, आपण इतर कविता लिहितो परंतु बालकवितेमध्ये, बालसाहित्यामध्ये आपण मांडलं पाहिजे. आणि खूप छान आहे. फक्त बालसाहित्यामध्ये बालकविता मांडताना मात्र खूप छोटं व्हावं लागतं, खूप मुलांशी हितगुज साधावं लागतं, अगदी लहान मुलाच्या त्या भूमिकेत प्रवेश करून त्या पद्धतीनं मांडावं लागतं. अशा बऱ्याचशा कविता, ज्या कवितांना, अनेक कवितांना चाली लागलेल्या आहेत, आपल्यासारख्यांनी त्या चाली लावलेल्या आहेत. आणि अशा बालकविता बऱ्याचशा आहेत. एकदा तर शाळा सुटली होती, मी इथे निफाड इंग्लिश स्कूलला शिकवत होतो आणि 1ली ते 4थी आमचं सरस्वती विद्यालय आहे, आमचं निफाड इंग्लिश स्कूल आहे. ते सुटल्यानंतर अचानक मला त्या मुलांकडे बघून, ती मुलं आनंदाने गळ्यात हात घालून मस्त पळायला लागली होती आणि खेळायचं आपल्याला, आता बसत सुट्टी झाली, असा विषय मला चटकन घरी गेल्यावर मी लिहिलं. पळा पळा रे सुटली शाळा, सवंगडी
हे झाले गोळा, आपण सारे खेळ खेळूया, चला करूया मजा, आज सुट्टी मग कशास चिंता, चला करूया मजा. अशा प्रकारची गीतं येतात. निळनिळ आभाळ सारखं गाणं आपण कंपोज केलं आहे. निळनिळ आभाळ तर मी झाडाखाली लिहिलेलं होतं, तेव्हा बोलवलं होतं, लिहून झालं. निळनिळ आभाळच्या 4 ओळी ऐकवतो. पाऊस कसा पडतो हे लहान मुलांच्या मनामध्ये कुतूहल असतं आणि मग एकदम आकाश स्वच्छ निरभ्र असतं आणि मग छोटे छोटे ढग जमा होतात. कसं असेल हे असं जेव्हा वाटतं मुलांना, तर ते मला मुलांच्या मनातलं ते निसर्ग चक्र त्यांच्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न मी केला आणि एक छानसं बालगीत आलं, ऐकवतो. निळ निळ आभाळ काळ काळ झालं, कसबाई ढगांच्या मनात आलं. निळ निळ आभाळ काळ काळ झालं, कसबाई ढगांच्या मनात आलं. पावसाच्या सरींनी भिजली धरती, पावसाच्या सरींनी भिजली धरती, मोराचा पिसारा खुशीत वरती, मोराचा पिसारा खुशीत वरती. आभाळाच्या कानात विजेचे बोल, आभाळाच्या कानात विजेचे बोल, कसबाई ढगांच्या मनात आलं, कसबाई ढगांच्या मनात आलं. अशा पद्धतीने नक्कीच बालकांना, लहान मुलांना आवडणाऱ्या अतिशय सुंदर अशा कविता सरांनी गम्माडी गंमत हा त्यांचा जो बालकाव्य संग्रह आहे त्या बालकाव्य संग्रहामध्ये आहेत. याला जोडून मी एक प्रश्न विचारतो सर, की बालकाव्य संग्रहाच्या उद्घाटनाची एक सुंदर आठवण, की बाय परेड गुरुजींसारख्या राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री आणि खऱ्या अर्थानं लहान मुलांचा सहवास आणि लहान मुलांविषयी भरभरून बोलणारे गुरुजी, याविषयी हा अनुभव कसा होता? तो हृदयात म्हणजे अगदी काळजात साठवून ठेवणारा अनुभव आहे माझा बालकाव्य संग्रहाचा. की ज्यावेळेस आम्ही गुरुजींकडे जायचो, सुहास स्वतः मी आणि गुरुजींशी खूप गप्पा व्हायच्या. गुरुजी जेव्हा बाहेर जाऊन यायचे तेव्हा आमच्या डोक्यामध्ये आलं की आता बालकाव्य संग्रह करायचा. विवेक उगलमुगले सर असतील, आमचे कवी मित्र असतील, त्यांनी सगळ्यांनी ते बालकाव्य संग्रह करायचे आपल्याला. तर मग कुणाच्या हस्ते तसं उद्घाटन करायचं, बालकाव्य संग्रहाचं प्रकाशन कुणाच्या हस्ते करायचं आणि त्याला प्रस्तावना कोणाची घ्यायची असा विषय आला. आम्ही सगळ्यांनी एकाच वेळेस सगळ्यांनी सांगितलं की बाय परेड गुरुजी, कारण बाय परेड गुरुजी हे आमच्या निफाडचे साने गुरुजी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांच्याशी गप्पा मारताना गुरुजींनी जे प्रेम आम्हाला दिलं, जे अनुभव आम्हाला दिले, ते आमच्या जीवनाला बऱ्याच अर्थी समृद्ध करून दिलेले आहे. आणि म्हणून अशा थोर व्यक्तींचा सहवास त्यावेळेस मिळाला. आणि मग जेव्हा गुरुजींकडे गेलो आणि सांगितलं की आम्हाला असं असं पुस्तक करायचं, गुरुजींना इतका आनंद झाला, कारण लहान मुलं हा गुरुजींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. जसं साने गुरुजींना लहान मुलं हा जिव्हाळ्याचा विषय होता, तसं त्या माय माऊली साने गुरुजींप्रमाणेच या स्वातंत्र्य सेनानी बाय परेड गुरुजींचा सुद्धा हा विषय, बालकांचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा होता. त्यांना इतका आनंद झाला, सर मी कुठेही असलो तर तुमच्या प्रकाशन सोहळ्याला मी आदरानं उपस्थित राहील, प्रामुख्यानं उपस्थित राहील, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी तारीख नोट करून घेतली आणि आपल्या थरथरत्या हातांनी सांगितलं की मी उद्या तुम्हाला अभिप्राय लिहून देतो. आणि मग त्याचा अभिप्राय त्यांनी छानसा लिहून ठेवला. मला वाटतं त्यावेळेस तो मिळालेला अभिप्राय म्हणजे त्यांचा आशीर्वाद होता असं मला वाटतं. ती आठवण खूप जपली. आणि जेव्हा जेव्हा गेलो त्यावेळेस सुहासने ते गाणं ऐकवलं गुरुजींना आणि गुरुजींच्या डोळ्यात पाणी तरळलेलं आम्ही पाहिलेलं आहे. इतकं सुंदर अनुभव तो आहे. आणि त्याच्यानंतर मग बालकाव्य संग्रहाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, खूप सुंदर. त्याला नंतर बालकाव्य संग्रहाला जळगावचा सर्वोदय संस्थेचा स्वर्गीय रंभाबाई धंगाळे पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला. आणि खूप छान अनुभव तो होता गुरुजींच्या बाबतीत. नक्कीच मुलाखतीच्या किंवा या संवादाच्या समारोपाकडे येत असताना कार्यक्रमाची सुरुवात आपण एका सुंदरशा कवितेने केली होती. मला वाटतं हा सगळा प्रवास कवी राजेंद्र सोमवंशी यांचा, मग तो सामाजिक कवितेचा असेल, बालकवितेचा असेल, शेतीमातीच्या कविता असतील किंवा सावित्रीमाईची कविता आपण ऐकली, या सगळ्या अंगांना स्पर्श करणारी कविता सरांनी आतापर्यंत मांडली, व्यक्त झाली. तर आजच्या कार्यक्रमाचा समारोपही मला वाटतं सर एका सुंदरशा कवितेने आपण करावा. नक्कीच. मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे मी त्या बळीराजाचं जो आपल्याला अन्न देतो त्याचे आपण ऋणी आहोत, त्यालाही वंदन केलं होतं आपण. त्याचप्रमाणे त्या सैनिकालाही वंदन करणारी मी कविता ऐकवली. तर त्या बळीराजासाठी कविता
की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारचं आवाहन या संवादच्या माध्यमातून करतो आणि संवाद साधला पाहिजे. ज्याच्याकडे दुःख आहे त्याने जर संवाद साधला तर मला वाटतं त्याचं दुःख हलकं होतं, किंबहुना त्याच्या मनात येणारा विचार, वेगळा विचार थोडासा काही अंशी दूर होतो. नक्कीच साहित्यामध्ये तो होतो, वाचल्यानं ऐकल्यानं नक्की दूर होतो. आणि अशा शेतकऱ्याच्या मुलाने त्याला केलेलं आवाहन किंवा विनंती या कवितेमध्ये आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची ही कविता, त्याच्या लेकराची कविता, की ते आपल्या वडिलांना आवाहन करतं की तुम्ही अशा प्रकारे हार मानू नका, खचून जाऊ नका, अशा आशयाची कविता मी सांगतो आणि आपण त्याचा समारोप करूया. जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू, जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, काळजी करायची हंबरणाऱ्या गायीची, काळजी करायची हंबरणाऱ्या गायीची, धीराचे आजी आजोबा सोबतीस त्यांच्या राहू, धीराचे आजी आजोबा सोबतीस त्यांच्या राहू, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, येईल दिवाळी आता गोडाच्या होतील बाता, येईल दिवाळी आता गोडाच्या होतील बाता, तरी जुनेच कपडे घालू मज नको फटाके खाऊ, तरी जुनेच कपडे घालू मज नको फटाके खाऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, मी शिवले दप्तराला फाटक्याच पुस्तकाला, मी शिवले दप्तराला फाटक्याच पुस्तकाला, जरी वाट आमुची खडतर पण शिकून मोठे हो, जरी वाट आमुची खडतर पण शिकून मोठे हो, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, ही पहाड दुःखे झेलू कष्टाचा डोंगर पेलू, ही पहाड दुःखे झेलू कष्टाचा डोंगर पेलू, काळाच्या छाताडावरती पाय आमुचा रोऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, ठेवूया थोडी हिम्मत अन जगास दाऊ किंमत, ठेवूया थोडी हिम्मत अन जगास दाऊ किंमत, आयुष्य असे मोलाचे नका उगाच उधळून देऊ, आयुष्य असे मोलाचे नका उगाच उधळून देऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, जातील संपुनी दुःखे, जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू, जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, फास नका हो घेऊ. मला वाटतं या पद्धतीनं हा संवाद शेतकऱ्यांशी आपण साधला पाहिजे आणि त्यांनी आत्महत्या करता कामा नये. शेतकऱ्याची मुलं ही सजग झालेली आहेत आणि त्याच्या या प्रश्नावर मात करण्यासाठी सगळ्यांनी सक्षम झालं पाहिजे, शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे असं मला वाटतं. आधार आमचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, काळजाला हात घालणारी अशी कविता या कार्यक्रमाच्या समारोपाच्या सरांनी सादर केली. नक्कीच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारी कविता त्यांनी लिहिली आहे, लिहित आहेत. त्यांच्या इथून पुढच्या सगळ्या आपण या साहित्यिक प्रवासासाठी आपलं निफाड यूट्यूब चॅनल आणि श्री माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.
निफाड शहरातील एकमेव YouTube चॅनल आपला निफाड आजच सबस्क्राईब करा.